जय भीम मित्रांनो, आज 1 ऑगस्ट 2026 शाहीरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टी भंडारांच्या वतीने आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि बहुजन समाज पार्टी भंडारा जिल्हा यांच्या निमित्त आज या ठिकाणी मोठ्या संख्येने साठे यांची जयंती या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि आपल्यासोबत बहुजन समाज पार्टी यांचे कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपण आज त्यांच्या या जयंतीनिमित्त दोन शब्द यांच्यासोबत चर्चा करूया। लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा अण्णाभाऊ का मिशन अधूरा, महापुरुषों का मिशन अधूरा। बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडारातर्फे शाहीरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी बहुजन समाज पार्टी यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि त्यांच्या कार्यक्रम या भंडारा जिल्ह्याच्या वतीने मोठ्या संख्येने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तर आपल्यासोबत बहुजन समाज पार्टी भंडारा जिल्हा यांचे विधानसभा अध्यक्ष माननीय चौरे साहेब अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज भारत देशवासियांना काय संबोधित कराल तुम्ही? आज संपूर्ण देशामध्ये साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती संपूर्ण देशामध्ये संपन्न होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडाराच्या वतीने भंडारा या ठिकाणी सुद्धा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आम्ही या ठिकाणी मागील 4 वर्षापासून साजरी करीत आहोत। ज्या अण्णाभाऊ साठेंनी 1.5 दिवस शाळा शिकून या देशामध्ये जी वर्णवादी व्यवस्था होती, जी अन्यायकारक व्यवस्था होती, त्या व्यवस्थेच्या विरुद्ध आपल्या साहित्यातून, आपल्या लेखणीतून, आपल्या पोवाड्यातून, आपल्या कथा कादंबऱ्यातून जो घाव घातला, जो विद्रोह केला आणि या व्यवस्थेला समूळ नष्ट करण्याचा त्यांनी आयुष्यभर एका लेखणीच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून जो प्रयत्न केला, तो अण्णाभाऊ साठे आज खऱ्या अर्थाने ते महापुरुष आहेत। आणि त्या महापुरुषांनी जे संपूर्ण या देशामध्ये जे मानवतावादी महापुरुष आहेत, त्या महापुरुषापैकी अण्णाभाऊ साठे सुद्धा एक वैचारिक क्रांती या देशामध्ये, या समाजामध्ये त्यांनी केली। आणि खऱ्या अर्थाने या देशातील वंचित, उपेक्षित बहुजन समाजाला त्यांनी विद्रोह करण्याचा एक शक्ती, एक आपल्या साहित्यातून एक विचार त्यांनी या देशवासियांना दिला। आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये बहुजन समाजाने एकत्र यावं, इथल्या वंचित समाजाने, इथल्या उपेक्षित समाजाने एकत्र यावं आणि या व्यवस्थेच्या विरोधात आपला लढा उभारावा, असं अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून सांगितलं आहे। आणि त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये इथला शेवटचा माणूस, इथला शेवटचा घटक हा त्यांच्या साहित्यामध्ये एक नायक आहे। आणि तो नायक खऱ्या अर्थाने जर एकत्रित झाला, खऱ्या अर्थाने तो संघटित झाला, तर ह्या देशाची जी व्यवस्था आहे, या देशाची जी राजकीय व्यवस्था आहे, जी सामाजिक व्यवस्था आहे, ती खऱ्या अर्थाने बदलल्याशिवाय राहणार नाही, असं अण्णाभाऊ साठेंनी आपल्या आयुष्यामध्ये हे आपल्या साहित्यातून त्यावेळी सांगितलेलं आहे। भाऊ, पण आज आपल्या देशामध्ये जे व्यवस्था सुरू आहे ती खूप बिकट आहे। आणि पुरातन काळामध्ये जे अण्णाभाऊ साठे वगैरे आपल्या साहित्यरत्नातून जे प्रश्न मांडत होते समाजाबद्दल, परंतु आज ती स्थिती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। तर तुम्ही देशवासियांना काय आवाहन कराल? आज देशामध्ये आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जो उपवर्गीकरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आणि या उपवर्गीकरणाच्या प्रश्नातून देशामध्ये विविध मतप्रवाह आपल्याला ऐकायला मिळत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये जी जाती अंताची लढाई लढलेली आहे, की जाती संपवण्याचा जो विषय बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये या इथल्या बहुजन समाजाला संबोधलेला आहे, सांगितलेला आहे, त्याचप्रमाणे बहुजन नायक कांशीरामजींनी सुद्धा या देशामध्ये जी राजकीय आणि सामाजिक क्रांती केली आणि सांगितलं आहे की त्यांनी या देशामध्ये कांशीराम साहेबांनी सुद्धा इथल्या समाजव्यवस्था आणि जाती नष्ट करण्याचा आणि समाज जोडण्याचा जो जाती तोडो समाज जोडो हा जो नारा दिला, तर खऱ्या अर्थाने जर
उपवर्गीकरण या देशात जर झालं तर बाबासाहेबांनी जे पाहिलेलं स्वप्न आहेत किंवा अण्णाभाऊ साठेंनी जे पाहिलेलं स्वप्न आहेत त्यांच्या स्वप्नाला तडा गेल्याशिवाय राहणार नाही. कारण की त्यांनी सांगितलं की हा वंचित बहुजन समाज हा एकत्र आला पाहिजे आणि ह्या एकतेतून जो काही संघर्ष आपण करू तर संघर्षाला यश आल्याशिवाय राहणार नाही आणि आपले हक्क आणि आपले अधिकार आणि संविधानिक जे काही अधिकार आहेत ते आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण जर गटागटामध्ये जर विभागलं, आपलं उपवर्गीकरण झालं तर प्रत्येक समाजाचं राज झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. चलना अपन जाऊन ना चलना ते मारतात.